क्वेश्चन आहे, डिस्क्राईब एनी 3 टाइप्स ऑफ टुरिझम. पर्यटनाचे कोणतेही 3 प्रकार स्पष्ट करा. लिहायचे तुम्हाला 3 आहेत, आपण 8ही कव्हर करतो. तुम्ही पटकन 8ही व्हिडिओ बघून घ्यायचेत आणि त्यामध्ये कोणते 3 प्रकार तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतील ते तुम्ही परीक्षेमध्ये पेपरमध्ये लिहा. आता आपण आत्तापर्यंत हेल्थ टुरिझम पर्यंत आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये आपण ॲग्रो टुरिझम किंवा कृषी पर्यटन बघूया. पेज नंबर 54 घेत आहोत आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजेसमध्ये. ॲग्रो टुरिझम विच इज नोन ॲज ॲग्री टुरिझम, दोन्ही पण नाव आहेत त्याला, इज रॅपिडली डेव्हलपिंग. खूप फास्ट आता ग्रो होती आत्ता या काळामध्ये बरं का, 2025-26 मध्ये आपण आहोत. एस्पेशली मेंट फॉर दी अर्बन पॉप्युलेशन. अर्बन म्हणजे शहरी, म्हणजे पुणे, मुंबई, बेंगलुरू, दिल्ली असे जे मेट्रो सिटीज आहेत, मेट्रोज ज्याला म्हणतो आपण, त्यातलं जे त्याच्यामध्ये जे राहणारी लोक आहेत, विच हॅज व्हेरी लिटिल एक्सपोजर टू रुरल लाईफ अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे जे पुण्या मुंबईमध्ये जी लोक राहतात, काचेच्या बिल्डिंगमध्ये, AC ऑफिसमध्ये काम करतात, 25व्या 50व्या मजल्यावर राहतात, त्या लोकांना आणि त्यांच्या मुलांना शेती काय असती माहितीच नाहीये. शेती काय असतं, रान काय असतं, गावाकडं खेडेगाव काय असतं, खेडेगावातलं आयुष्य किती सुंदर असतं, किती निवांत असतं, त्यांना माहितीच नाहीये सगळं. मग त्या लोकांसाठी ॲग्रो टुरिझम म्हणजे त्या लोकांचा तुफान प्रतिसाद मिळतोय आता ॲग्रो टुरिझमला. बघा बरं का, ह्यात दिलंय का आपण बघूया, नाही तर मी परत वेगळं एक्सप्लेन करेन. नाव इंडियन फार्मर्स ऑल्सो विजिटिंग फार अवे प्लेसेस like agricultural research centers, agricultural universities and countries like Israel, where experimentation in advanced technology of agriculture is carried out. बरं, त्यांनी दुसरा मुद्दा या ठिकाणी घेतला. आपण एकदम मराठीतनं पण बघूया. आधी आता हाच मुद्दा घेतो. अलीकडे भारतीय शेतकरी दूरवरच्या कृषी संशोधन केंद्र, कृषी विद्यापीठ, इस्रायल सारख्या शेतीच्या क्षेत्रात अभिनव प्रयोगांद्वारे नवीन तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या देशांसारख्या ठिकाणांना शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून घेण्यासाठी भेट देऊ लागले आहेत. लोक इस्रायलला शेतकरी इस्रायलला जातात शिकायला, की त्या इस्रायल सारख्या पाण्याची इतकी कमतरता असलेल्या, सुपीक जमीन नाहीये, काळी जमीन नाहीये, पाणी नाही तिथं बोंबलायला, कसं काय एवढी शेती केली त्यांनी, एवढी ॲडव्हान्स शेती कसं काय केली, तिथं जातात, अभ्यास दौरे काढतात ते शिकण्यासाठी. हे एक ॲग्रो टुरिझममध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट जी आहे का नाही, वरचा पॅरेग्राफ होता, आपण मराठीतनं वाचूया. शहरी संस्कृतीत वाढलेल्या आणि कृषी जीवनाची माहिती नसलेल्यांसाठी कृषी पर्यटन हा प्रकार अलीकडच्या काळात झपाट्याने पुढे येत आहे. मग लोक काय करतात, गावाकडची लोक किंवा काही लोक स्पेशली कृषी पर्यटनाच्या साईट्स डेव्हलप करतात. म्हणजे मग तिथं की खेड्यातलं जीवन कसं असतं, मग झोपायला बाज असते तिथं, जेवायला मस्त कांदा भाकरी, झुणका भाकरी, चुलीवरचं जेवण खूप छान छान असतं तिथं. ते गावाकडची शेती वगैरे, मग ते बैलगाडीमध्ये सफर करायची, बैलगाडीची चक्कर मारायची, घोड्यावरनं चक्कर मारायची. आणि शहरातल्या लोकांना ते खूप छान वाटतं. त्यांच्यासाठी ते रिलॅक्सेशन. बघा, त्यांना वीकेंडला ऑफ असतो, 5 days वर्किंग असतं, शुक्रवारपर्यंत काम, सॅटर्डे संडे ऑफ असतो, आणि मग त्यांना कुठंतरी जायचं असतं. आणि मग त्यांच्याकडे भरपूर सारे पैसे पण असतात, मग त्यांना ते कुठंतरी चांगल्या ठिकाणी स्पेंड करायचे असतात. यासाठी ॲग्रो टुरिझम खूप चांगल्या प्रकारे आता डेव्हलप व्हायला लागलेलं आहे. ओके, चला, हे एक तुम्ही लिहू शकता. बाकीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण भेटूयातच. पुढचा व्हिडिओ असेल स्पोर्ट्स टुरिझम.